तो परिणाम होणारच. कारण पुन्हा एकदा लोकांच्या मनावर नवीन चिन्ह बिंबवायचं हे काम तसं काही सोपं नसतं. अर्थात आता जे प्रत्येकाकडे असलेले जे आहेत हे स्मार्टफोन आणि मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्या माध्यमातून ही गोष्ट फार दूरवर फार लवकर पसरू शकते. पूर्वी फार अडचणी यायची, तशी आता जास्त अडचण नाही, परंतु थोडीफार तरी अडचण येतेच. फार खेड्यामध्ये राहणारी जी काही मंडळी असतात की ज्यांच्या मनावर बिंबलेलं असतं की शरद पवार साहेब म्हणजे घड्याळ, तिथे अडचण होते. एक काळ असं झालाच 99 सालामध्ये जी निवडणूक झाली 99-2000ची, त्यावेळेला जवळ 25-30% जास्त मतं जी आहेत ही त्यावेळेला हाताला गेली. आणि ज्या लोक आम्ही विचारायचो तुम्ही कुणाला मत दिलं, आम्ही शरद पवार साहेबांना मत दिलं, हाताला मत दिलं. परंतु त्यावेळेला काँग्रेसच्या बाहेर होते, घड्याळची सॉरी ते होतं. पण आता तेवढं मला नाही वाटत होईल म्हणून. उद्यापासून पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. रास्ता रोको राज्यभरात ठिकठिकाणी करायला सांगितलेलं आहे. पंकज भुजबळांना देखील काल ताफा अडवलेला होता. असं आहे ना की तो उद्यापासून जर त्याने आंदोलनाचा इशारा दिला असेल तर काल पंकज भुजबळांची गाडी अडवण्याचं किंवा त्यांच्या विरुद्ध भाष्य करण्याचं काही कारण नाही. एक तर जे आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही आमची पहिल्यापासूनची भूमिका होती आणि ती भूमिका सरकारनं पाडलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा सगळ्यांनी सपोर्ट केले, माझ्यासहित. आणि 3 वेळा हा जो कालचा प्रयत्न तिसरा प्रयत्न होता. एकदा पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री असताना, हे मुख्यमंत्री असताना, फडणवीस मुख्यमंत्री असताना, त्यावेळेला सुद्धा मी पाठिंबा दिलेला आहे की मराठा समाजांना वेगळं आरक्षण द्या. आणि आता सुद्धा जो कायदा पास झाला 2 दिवसापूर्वी, त्यामध्ये सुद्धा तेच आहे की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं की हे झाल्यानंतर सुद्धा आंदोलन करायचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही. शांतता बिघडवायचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही. आता ह्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. वेगवेगळे पक्ष जे आहेत आपली ताकद वाढवण्यासाठी किंवा आहे ती ताकद मजबूत करण्यासाठी मतदारांना भेटणार, गावागावात जाणार. आणि अशा रीतीनं जर तुम्ही लोकप्रतिनिधींना, कार्यकर्त्यांना जर अडवायला लागले तर ते योग्य होणार नाही. ते लोकशाहीच्या विरुद्ध होईल. मराठा समाजातील कार्यकर्ते, ओबीसी समाजातील, भटक्या विमुक्त समाजातील आणि सर्वच इतर समाजातील जे कार्यकर्ते आहेत, युवक आहेत, त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की पहिल्यापासूनचीच आमची मागणी होती की वेगळं आरक्षण द्या. त्याप्रमाणे ते दिलेलं आहे. मग आता अडचण काय आहे? आम्ही त्याला विरोध केला असता, मग तुम्ही आंदोलन केलं तर मग समजू शकलं असतं. आम्ही फक्त काय केलं, आम्ही तुम्हाला विरोध नाही केला. आम्ही सांगितलं की ओबीसीचं आरक्षण फार थोडं आहे, लोकसंख्या फार मोठी आहे ओबीसीची आणि भटक्या विमुक्तांची, त्याच्यामध्ये तुम्ही न येता वेगळं आरक्षण द्या. आणि त्याप्रमाणे सरकारने आपली भूमिका पार पाडलेली आहे. त्याला विधानसभा, विधान परिषदेमध्ये एकूण एक सभासदांनी पाठिंबा देऊन तो कायदा मंजूर केलेला आहे. आता हे जे काही नांदगावला काल झालं असं म्हणतात, म्हणजे पंकज भुजबळ त्या रस्त्याने दुसरीकडे जात होते असं म्हणतात. पण त्यांनी सांगितलं, म्हणजे काही लोक आले, अडवले. कोण लोक होते, काय होते, याचा पोलिसांनी विचार करावा. खरोखरच ते मराठा समाजासाठी आलेले लोक होते का काही स्थानिक राजकारण त्याच्यामध्ये होतं, याचा विचार, याचा अभ्यास आम्ही करतो आहोत. पोलिसांनी सुद्धा केला पाहिजे. त्याचे ते व्हिडिओ जे आहेत काल मी पाहिला, त्यातले एक अतिशय शूरवीर जे आहेत त्या आंदोलनातले बोलतात की आम्ही
भुजबळांचे फॅमिलीचे जे आहे कोण इकडे आलं तर त्यांचे हातपाय तोडून टाकू. आता ठीक आहे, हे सगळं असताना सुद्धा पोलीस शांत राहणार असेल, काही कारवाई करणार नसतील तर होम डिपार्टमेंट आणि गृहमंत्रालय काय करतं आहे ते पाहावं लागेल. परंतु मला इथे एवढंच सांगायचं आहे, भुजबळ फॅमिली शिवसेनेत काम करत होती, कधीही कुणाला घाबरलेली नाही. खाली सुद्धा काम करताना, काँग्रेसचा नेता म्हणून काम करीत असताना सुद्धा, विधान परिषदेचा नेता असताना, विरोधी पक्ष नेता असताना सुद्धा माझं म्हणणं, घरावर हल्ले झाले